महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात महत्त्वाची वास्तू जर कोणती असेल तर ती म्हणजे वर्षा बंगला। मुख्यमंत्र्यांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान म्हणजे हा बंगला। राज्याशी संबंधित महत्त्वाचे निर्णय, राजकीय कटकारस्थाने, मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाशी संबंधित विविध क्षण या सगळ्यांचा साक्षीदार म्हणजे हा बंगला। पण हा बंगला सुरुवातीच्या काळात मुख्यमंत्र्यांचा नव्हता, तसेच या बंगल्याचं नावही वर्षा नव्हतं। माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना पाऊस, शेती, निसर्ग यांच्याबद्दल जिव्हाळा होता आणि या जिव्हाळ्याचं प्रतीक बनला तो म्हणजे वर्षा बंगला। 1956 साली वसंतराव नाईक राज्याचे कृषी मंत्री झाले। सरकारने त्यांना डग बिगन नाव असलेला बंगला राहण्यासाठी दिला। हा बंगला साधा होता, बैठी बांधणी, मोकळे दरवाजे अशी या बंगल्याची घटनी होती। हा बंगला साधा असला तरी यात एक घरंदाजपणा आणि आपलेपणा आहे अशी भावना नाईक यांची होती। 7 नोव्हेंबर 1956 ला ते या बंगल्यात राहायला आले। 7 नोव्हेंबर या दिवशी त्यांचा मुलगा अविनाशचा वाढदिवसही होता। राहायला आल्यानंतर त्यांनी या बंगल्याचं नामकरण वर्षा असं केलं। नाईक यांना पावसाबद्दल फार जिव्हाळा होता, त्यातून त्यांनी हे नामकरण केलं। नंतरच्या काळात मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचं आकस्मिक निधन झालं आणि 5 डिसेंबर 1963 ला नाईक मुख्यमंत्री झाले। मंत्रिमंडळाची पहिली बैठक संपवून नाईक वर्षावर परत आले। तेव्हा त्यांचे बंधू बाबासाहेब म्हणाले, शेवटी वर्षा बंगलाच मुख्यमंत्री बंगला म्हणून लौकिक मिळवणार आहे असं दिसतं। नाईक यांच्या पत्नी वत्सलाबाई म्हणाल्या, आम्ही येथे रुळलोय, आता काही सह्याद्री नको की विंध्याद्री नको, आपण येथे खुश आहोत। तेव्हा सह्याद्री हा बंगला मुख्यमंत्र्यांसाठी होता। नाईक यांचा वर्षा बंगल्याशी प्रदीर्घ असा 19 वर्षांचा सहवास राहिला। या काळात मुख्यमंत्र्यांचे शासकीय स्थान म्हणून वर्षाची ओळख दृढ झाली। त्यांच्या काळात आणि त्यांच्या नंतरही महाराष्ट्राच्या राजकारणातील पॉवर सेंटर म्हणून हा बंगला ओळखला जातो। आजही मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून वर्षा बंगला ओळखला जातो। अशाच माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा।